चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमीमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, फायनली बघा मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे का इतिहास व राज्यशास्त्राचा या पेपरसाठी म्हणजे उद्याच्या पेपरसाठी कोणकोणते प्रश्न हे ती IMP असणार होती। तुम्हाला डायरेक्टली मी आता पुस्तकातून पूर्ण जो चॅप्टर असणार आहे, प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला प्रत्येक प्रकरणाचे तुम्हाला स्वाध्याय असतील किंवा मधले असतील सगळेच क्वेश्चन तुम्हाला IMP जे असणार ते तुम्हाला टिक करून देणार, ठीक आहे ना। त्यापूर्वी मित्रांनो बघा, आपले जे क्वेश्चन पेपर होते जुन्यात तुम्हाला 2 क्वेश्चन पेपर मी टाकून दिले आहेत ते बघा। त्यानंतर आपण अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे का, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय का आपल्याला नक्की पेपर कसा लिहायचा, पेपरमध्ये कोणत्या चुका टाळायचा हे देखील तुम्हाला मी सांगितले, ठीक आहे ना। तेही व्हिडिओ बघून घ्या आणि हा व्हिडिओ बघून घ्या, जे सांगते ते IMP करून घ्या, तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल। बरेच जण विद्यार्थी व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मध्येच सोडतात आणि मध्येच फालतू कमेंट करतात का हे ते करतात। लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा। अगोदर तुम्हाला जेवढे व्हिडिओ मी टाकलेत ना सगळे A to Z व्हिडिओ बघा, त्यामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला पाठांतर करा सांगितले ते क्वेश्चन पाठांतर करा आणि याही क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला म्हणजे याही व्हिडिओमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन देणार आहे, जे प्रश्न देणार आहे तेही तुम्ही पाठांतर करा, तुम्हाला 100% फायदा होणार आहे, ठीक आहे ना। एकच व्हिडिओ बघतात मध्ये होतात आणि डायरेक्टली सांगतात का ही क्वेश्चन पेपर नाही आली ती नाही आली, तुम्हाला क्वेश्चन पेपर द्यायला कोण रिकामं नाही, ठीक आहे ना, कोण देणार नाही क्वेश्चन पेपर, आमच्या घरी छापती नाही, ठीक आहे ना। लक्षात घ्या काय का तुम्हाला क्वेश्चन देऊ, जर तुम्हाला 50 प्रश्न दिले तर 50 पैकी जर तुम्हाला 30 आले 35 आले तर खूप चांगली गोष्ट आहे ना, ठीक आहे ना। त्यामुळे सांगते ते करा, ठीक आहे। चला आता बघूया मित्रांनो, इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा, ठीक आहे। चला बघा, आता सुरुवात करतोय बघा आता मित्रांनो, ठीक आहे ना। डायरेक्टली बघा, आता इतिहासाची मांडणी दिसते तुम्हाला काय, इतिहासाची मांडणी वगैरे दिसते, याला टिक करून ठेवा, आकृती महत्त्वाची बघा। आता इतिहास लेखनाची परंपरा काय, इतिहास लेखनाची परंपरा कशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा विचारत असतात, ठीक आहे ना। नंतर बघा, आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये बघा, किंवा आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची वैशिष्ट्ये सांगा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, ओके ना। बघा, रेने देकार्त यांच्यावरती हा 100% प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो। 1 मार्काला असेल, 2 मार्काला असेल किंवा चुकीच्या जोड्या असेल त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन हा दिसायला मिळतो, बरोबर आहे, ठीक आहे ना। चला पुढे बघणार आता मित्रांनो बघा, ओके, पुढे बघा, लिओपोल्ड ऑन रांके बघा, यांच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो। कार्ल मार्क्स यांच्यावरती पण क्वेश्चन हा 100% विचारला जात असतो, ठीक आहे ना। त्यामुळे पहिल्या चॅप्टरचा देखील तुम्ही चांगला अभ्यास करून घ्या मित्रांनो बघा। आता जोड्या लावा वगैरे असेल हे सगळ्या गोष्टी नीट करून घ्या, किंवा चुकीचे पर्याय असेल हे क्वेश्चन तुम्ही नीट चांगल्या प्रकारे करून घ्या, ओके ना। बघा, आता दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा, तुम्ही दिसते तुम्हाला, ठीक आहे ना, हे करून ठेवा, ओके। याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातोच बघा मित्रांनो। पुढील चुकीची जोडी ओळखा किंवा ती दुरुस्त करून लिहा, ठीक आहे ना, दिसतंय ना तुम्हाला, हे ओळखा। आणि याच्यानंतर बघा मित्रांनो, संकल्पना स्पष्ट करा। द्वंद्ववाद बघा काय, द्वंद्ववाद हा खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, जे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व केल्या त्यामध्ये क्वेश्चन आपल्याला दिसतो, बरोबर आहे। कारणे त्यामध्ये दिसत दोन्ही, हेही करून ठेवा। आता बघा मित्रांनो, 25 ते 30 शब्दात उत्तर लिहा, याच्यामध्ये बघा काम करा, पहिलं घ्या आणि त्याच्यानंतर 2 नंबरचं घ्या, पहिलं घ्या आणि दुसरं घ्या, ठीक आहे ना। बघा, सविस्तर उत्तर द्या। त्यापूर्वी बघा मित्रांनो, इथं दिलं तुम्हाला युरोपातील महत्त्वाचे विचारवंत, हा क्वेश्चन बऱ्याचदा क्वेश्चन पेपरला रिपीट झालेला आहे, ठीक आहे ना, खूप वेळा रिपीट झालेला आहे। आपण जी क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेतली त्यामध्ये देखील हे आलं होतं। पुढे बघा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा बघा, कार्ल मार्क्स यांच्यावरती घ्या, नंतर आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत असेल आणि स्त्रीवादी इतिहास लेखन असेल, ठीक आहे ना। स्त्रीवादी इतिहास लेखन आणि कार्ल मार्क्स यांच्यावरती खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालेले आहे ती। पुढे बघा, इतिहास लेखन व भारतीय परंपरा दिसतंय, ठीक आहे। चला, प्राचीन काळातील इतिहास लेखन कशा प्रकारे होते तुम्ही याच्यावरती पण अशा प्रकारचा क्वेश्चन हा विचारला जात असतो, ठीक आहे ना। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, ठीक आहे बघा, ओके। बघा, आता विल्यम्स जोन्स दिले तुम्हाला, ठीक आहे ना, विल्यम जोन्स बघा यांच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे ना। चला, आता फ्रेडरिक मॅक्समिलर असेल यांच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला विचारतो। वसाहती इतिहास लेखन कशा प्रकारे झाले हाही तुम्हाला क्वेश्चन एकदा विचारला जात असतो, ठीक आहे ना। नीट व्यवस्थित करून घ्या मित्रांनो, ठीक आहे ना। लक्षात घ्या, असे काही आपल्याकडे भाग आहे का त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो। मार्क्सवादी इतिहास असेल, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असेल यांनी केलेलं जे लेखन आहे गुलामगिरी पुस्तकात, ठीक आहे ना, हेही तुम्ही करून ठेवा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती देखील तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जातो, करून ठेवा मित्रांनो, ठीक आहे ना। पुढे बघा, ताराबाई शिंदे यांच्यावरती 100% 1 मार्काला किंवा 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातोच, ठीक आहे ना, तेही करून ठेवा का मित्रांनो आता, ठीक आहे ना। बघा,
ह्या रिकाम्या जागा ती एक मार्काला याच्यावरती फोकस करा. नंतर याच्या चुकीच्या जोड्या दिसतात तुम्हाला हेही करा. आता बघा खालील विधाने कारण तुम्हाला स्पष्ट करायचे. बघा मित्रांनो, हा जो बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा एक प्रकार आहे. बघा बखरवरती कुठं ना कुठं तुम्हाला क्वेश्चन विचारला तो, ठीक आहे ना. बखरचा अजिबात लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही का इग्नोर करू नका, तुम्ही करून ठेवा, म्हणजे करून ठेवाच बखरवरती, ठीक आहे ना. पुढे बघा याच्यामध्ये मुघल सम्राट असेल किंवा राष्ट्रवादी इतिहास लेखन असेल. पुढे बघा सविस्तर उत्तरेल यामध्ये बघा मित्रांनो का मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. त्यानंतर बघा तक्ता पूर्ण करायचं तुम्हाला दिसतं ना, हे तक्ता पूर्ण करून घ्या. नंतर बघा संकल्पना स्पष्ट करत असताना बघा मित्रांनो काय त्याच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन हा महत्त्वाचा भाग आहे आणि वंचितचा इतिहास हा देखील तुम्हाला काय महत्त्वाचा भाग आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो, ही जे तुम्हाला संकल्पना चित्र दिसते हे आलं होतं परीक्षेला, 1-2 वेळा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे काय करा, याचाही चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करून घ्या. ओके, चला पुढे बघा उपयोजित इतिहास. काय सांगा तुम्हाला उपयोजित इतिहास, ठीक आहे. चला उपयोजित इतिहास म्हणजे काय किंवा उपयोजित इतिहास म्हणजे काय, यामध्ये कोणकोणत्या विषयांमध्ये संशोधन झाले हे तुम्हाला विचारलं जातं, 100% विचारलं जातं, ठीक आहे ना. तेही करून ठेवा. ओके, चला पुढे आता बघा यामध्ये बघा अजून काय विचारलं जाऊ शकतं आपल्याला बघण्यासारखी गोष्ट आहे का. बघा मित्रांनो आता यामध्ये बघा का संबंधित व्यावसायिक क्षेत्रे कोणकोणते, किंवा आता हे तुम्हाला दिसतं ना कैलास मंदिर असेल, वेरूळ वगैरे असेल, ठीक आहे ना. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हा 1-2 मार्काला तुम्हाला विचारला जातोच, त्याच्यामुळे त्याच्यावरती चांगला फोकस करा. बघा आता बघा इथे देईल तुम्हाला बघा काय, आता हा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालयात या शहराचे उत्खनन करताना सापडले ऊर, बरोबर आहे. हे मागच्या वेळेला बघितलं आपण, मागच्या वेळेला क्वेश्चन पेपरला आला होता आणि ती क्वेश्चन पेपर पण आपण सॉल्व्ह करून घेत होते. पण बघा भारताचे राष्ट्रीय अभिलेखकार ते होते, बरोबर दिसतंय का नाही. नंतर चुकीची जोडी शोधा, ह्या सगळ्या गोष्टी रिपीट होतात, बरोबर आहे. या अभिलेखागार असेल, उपयोजित इतिहास असेल, हे सगळं येतच मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये घ्या पहिलं, घ्या दुसरं, घ्या ओके ना. पुढे बघा सविस्तर उत्तरामध्ये, आता याच्यामध्ये बघा काय काय सविस्तर उत्तरामध्ये पहिलं घ्या आणि दुसरं घ्या, ठीक आहे ना. पहिलं दुसरं घ्या, काय अडचण एवढं करून ठेवा. विधाने कारण स्पष्ट करा, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, मोस्ट IMP क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. करून ठेवा. आणि सांस्कृतिक वारसा हे पण संकल्पना चित्र तुम्ही नीट करून ठेवा. ओके, चला पुढे बघा भारतीय कलांचा इतिहास. बघा कला म्हणजे काय किंवा लोककला, अभिजात कला असेल, ठीक आहे ना, बघून घ्या, ठीक आहे ना, दिसतंय. ओके, चला आता यामधले बघूया आपण का कोणकोणता भाग आहे जो असा का तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप आणि खूप महत्त्वाचा आहे बघा, ठीक आहे ना. चलो आता बघणार आपण. बघा आता इथं राहिलं एक मुलगा, ठीक आहे. बघा शिल्पकला दिसते तुम्हाला, शिल्पकला हा एक भाग महत्त्वाचा आहे, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. ओके ना. चलो आता पुढं बघा मित्रांनो, भारतातील ललित अंगिक कला व परंपरा, ठीक आहे ना. बघा आता याच्यामध्ये दिसतंय का तुम्हाला, ठीक आहे ना. हे करून ठेवा, हां हे करून ठेवा, कारण बऱ्याचदा क्वेश्चन तुम्हाला विचारतं. आता इथं बघा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिसतंय का तुम्हाला इथं, ठीक आहे ना. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर, ठीक आहे ना, हे दिसते. तुम्ही हे मुद्दे करून ठेवा. हां ओके, चलो पुढे बघा आता मित्रांनो, कला व उपयोजित कला व्यवसायाच्या संधी कुठं कुठं आहे ते हा क्वेश्चन आपण क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व्ह करून घेत होता. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला होता, बरोबर आहे. त्यामुळे याच्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करा बघा मित्रांनो, ठीक आहे ना. हे 1-2 मार्काचे काय असतील ते करून ठेवा, चुकीच्या जोड्या वगैरे ओळखा. बघा आता बघा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये बघा मित्रांनो कला घ्या, मराठा चित्रशैली घ्या, मराठा चित्रशैली विचारला गेलेला आहे. ओके, विधाने सहकार्य स्पष्ट करा, कलेचा इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते, हे करून ठेवा. ओके, चला पुढे बघा मित्रांनो 25-33 शब्दात उत्तरे लिहा. कोणत्या बघा का लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा. नंतर पुढील तक्ता पूर्ण करा. मंदिर स्थापत्य शैली असेल, नागर असेल, द्राविड असेल, हेमाडपंथी असेल, हे तक्ता पूर्ण करा. आणि सविस्तर उत्तरे त्यामध्ये बघा मित्रांनो कोणता क्वेश्चन महत्त्वाचा आहे तर तो आहे बघा लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती द्या. नंतर एक मिनटं, हां ओके. आणि हा घ्या कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, ठीक आहे ना. महत्त्वाचा क्वेश्चन हे क्वेश्चन आपल्याला विचारला जातो आणि हा 3 नंबरचा क्वेश्चन आपण ऑलरेडी बघून घेतलाच होता. ओके, पुढे बघा प्रसार माध्यमे व इतिहास. बघा आता बघा मित्रांनो का कोणकोणते म्हणजे भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी कोणकोणते प्रसार माध्यमे किंवा कोणकोणते आपण थोडक्यात म्हणू शकतो त्याला आपण वर्तमानपत्र होते, हे याच्यातून आपल्याला विचारला गेलेला आहे. ओके ना, इथं बघा, ठीक आहे ना, करून ठेवा. ओके ना, चला इथं बघा, ठीक आहे. चला आता पुढं बघणार आहे मित्रांनो. बघा आता याच्यामध्ये बघा हे ज्ञानोदय दिले, प्रभाकर दिले, तुम्हाला दिसतं ना, केसरी व मराठा दिले. याच्यामध्ये तुम्हाला चुकीची जोडी शोधण्यासाठी बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो. काय होऊ शकतो, तुम्हाला चुकीची जोडी शोधण्यासाठी तुम्हाला बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो. आता इथं बघा प्रसार माध्यमांची आवश्यकता का आहे किंवा प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करा. आणि हा इतिहास तुम्हाला दिसतो, या इतिहासात तुम्हाला काय काही
लक्षात घ्या, संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे. ठीक आहे, चला पुढं बघा आता मित्रांनो, खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधाने पूर्ण करायचे. हे 1-1 मार्काचे आहेत, ते करून ठेवा. चुकीची जोडी बघायची. तुम्हाला इतक्याच सांगितलं, तुम्हाला हे करून ठेवा, कारण मागच्या वर्षी क्वेश्चन पेपरला आले होते आणि येतातच. पुढे बघा, टिपा लिहा. वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, प्रसारमाध्यमांची आवश्यकता का आहेत. ठीक आहे ना, हे 2 मुद्दे करून ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढील विधाने सहकारण तुम्हाला स्पष्ट करायचे. बघा याच्यामधलं पहिलं दुसरं घ्या. इथं वर्तमानपत्राचे उद्दिष्टच तुम्हाला स्पष्ट करायचे. आणि पुढे बघा उतारा दिला, ते दिसतं तुम्हाला, हा उतारा आकाशवाणीवरती. हा उतारा नीट लक्षात घ्या, कारण मागच्या वर्षीपैकी आणि आतापैकी जर हा बघितला तर उतारा खूप महत्त्वाचा. यावर्षी तुम्हाला हा उतारा येऊ शकतो. ओके ना, मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये काय का यावर्षी हा उतारा येऊ शकतो. ओके, चला. आणि संकल्पना चित्र खाली दिले, तुम्हाला पूर्ण करायचे. ठीक आहे, नीट करून घ्या मित्रांनो, काय अडचण नाही. पुढे बघा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. ठीक आहे ना, दिसतं तुम्हाला मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. यामध्ये आता काय का मनोरंजनाची आवश्यकता का आहे. ठीक आहे ना, कठपुतळ्यांचा प्रयोग हे जुन्या काळात चालायचं. ठीक आहे ना, दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, दशावतारी नाटके, भजन हे करून ठेवा. ठीक आहे ना, भजनावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. कीर्तन असेल, कीर्तनावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे ना, भारुड असेल. आता लक्षात घ्या, भारुड हा जो आहे ना, लक्षात घ्या, संत एकनाथ यांचा, काही यांच्यावरती क्वेश्चन हा बऱ्याचदा विचारला जातो. ठीक आहे ना, संत एकनाथांच्या भारुडांचा जो काही रचनेचा उद्देश होता, याबद्दल तुम्हाला काय का क्वेश्चन हा विचारला जात असतो. ठीक आहे ना, त्यामुळे नीट लक्षात घ्या. आणि नंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय पोवाडा आहे. का पोवाडावरती पण बऱ्याचदा क्वेश्चन हा रिपीट होत असतो. त्याच्यामुळे याच्यावरती पण तुम्ही थोडासा फोकस करून घ्या मित्रांनो. ओके, चला बघा आता यामध्ये बघा आता दादासाहेब फाळके. बघा काय दादासाहेब फाळके यांच्यावरती तुम्ही करून ठेवा. का लक्षात घ्या, दादासाहेब फाळके बरोबर या चित्रपट निर्मितीमध्ये कशा प्रकारे काय योगदान केलं हे आपल्याला बघायचं होतं. ठीक आहे ना, चलो पुढे बघा आता मित्रांनो. ओके, पुढं बघा आता एक्सरसाइजमध्ये आता बघा काय दिले. आता बघा 1-2 मार्काचे करून ठेवा. चुकीची जोडी बघा करून ठेवा. तक्ता पूर्ण करा. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला होता, हा येऊन गेलेला आहे. ठीक आहे ना, PYQ आहे बघा, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढं बघा आता मित्रांनो, टिपा लिहामध्ये बघा याच्यामध्ये घ्या 1 आणि 2 नंबरचं घ्या. दुसऱ्यामध्ये घ्या एकनाथांची भारुडे हे घ्या. ठीक आहे ना, आणि तिसऱ्यामध्ये घ्या पहिलं घ्या आणि दुसरं घ्या. ठीक आहे ना, पहिलं आणि दुसरे इथं दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे ना, पुढं बघा खेळ आणि इतिहास बघा. आता खेळ आणि इतिहासामध्ये बघा मित्रांनो, का यामध्ये आपल्याला मागच्या वर्षी जो उतारा आपण बघितला, ठीक आहे ना, मेजर ध्यानचंद यांच्यावरती तुम्हाला उतारा आला होता. ओके ना, बघा आता खेळाचे प्रकार कोणकोणते आहेत. ती मैदानी खेळ असतील. ठीक आहे ना, काय मैदानी खेळ वगैरे असेल हेही बघायचं आपल्याला. आता बघा याच्यामध्ये दिसतं तुम्हाला क्रिकेट वगैरे काय, खेळाचे साहित्य व खेळणी. ठीक आहे, खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण वगैरे असेल, खेळाच्या व्यावसायिक संधी हा भाग बघा. खेळ व आणि व्यावसायिक संधी यावरती फोकस करा. हा मुद्दा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. ओके ना, चला आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, आता काय का खेळाचे महत्त्व स्पष्ट करा. खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात. ठीक आहे ना, हे करा. आणि भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासविषयी माहिती लिहा. खेळ आणि इतिहास यांच्यामधील परस्पर संबंध स्पष्ट करा. ओके, चला. आणि बघा टिपा लिहामध्ये आता बघा याच्यामध्ये काय खेळ आणि वास्तव येऊ शकतो. आणि सहकारण द्यामध्ये याच्यामध्ये काय का हे करून ठेवा, दोन्हीही करून ठेवा. ओके, पहिले दोन्हीही करून ठेवा, काय अडचण नाही. आता पर्यटन व इतिहास, पर्यटनामध्ये पण विचारला गेलेला क्वेश्चन आहे. पर्यटन म्हणजे काय किंवा पर्यटनामध्ये कोणकोणते प्रकार आहे. ठीक आहे ना, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय पर्यटन वगैरे काय असेल हे बघायचं. आता बघा पर्यटनाचे प्रकार वगैरे असेल. ठीक आहे, बघा आता मित्रांनो, पर्यटनाचे प्रकार लक्षात ठेवा. आणि तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन हा 100% एखादा विचारला जाणार आहेच आहे. ठीक आहे ना, त्यामुळे नीट लक्ष द्या आता. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय का महाबळेश्वरजवळ भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे करून ठेवा, हे बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे. आणि कुकने डॅश डॅश विकण्याच्या एजन्सी व्यवसाय सुरू केला, पर्यटन तिकीट आहे. ठीक आहे ना, हे करून ठेवा, बऱ्याचदा विचारलं गेलं आहे, मागच्या वेळेला आपण बघितला. पुढे बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. यामध्ये घ्या पहिलं घ्या, टिपा यामध्ये घ्या पहिलं आणि तिसरं घ्या. पहिलं तिसरं घ्या. नंतर याच्यामध्ये हे घ्या का 25 शब्दामध्ये पहिलं घ्या. आणि यामध्ये बघा पहिल्यानंतर काय करा दुसरं घ्या. नंतर ही संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे. काय करायचं तुम्हाला, संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे. ओके, चला. आणि सविस्तर उत्तरेमध्ये बघा मित्रांनो, दोघींपैकी तुम्ही एकच करा, पण परफेक्ट करून ठेवा. ठीक आहे ना, कारण एकमेकांचं उत्तर हे एकमेकाला रिलेटेड आहे. पुढे बघा ऐतिहासिक ठेव्यांची जतन बघा. आता यामध्ये बघा
कशा प्रकारे होते. आता याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन असे आपल्याकडे इतके महत्त्वाचे आहेत का ते तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. आता ठीक आहे ना. बघा आता याच्यामध्ये इतिहासाची साधने व त्याचे जतन कोणत्या प्रकारात करतात ते लक्षात घ्या. भौतिक साधने. आता बघा मोनालिसा याच्यावरती बघा काय लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने काय केलं तर काय रेखाटलेलं जे मोनालिसा चित्र आहे ठीक आहे ना. हे बघा दिसतंय ना हे. तर हे करून ठेवा. मोनालिसा चित्र यांचं बऱ्याचदा विचारला जातंच ठीक आहे ना. ओके चला पुढे बघा. दिसतंय तुम्हाला हे. आता तुम्हाला अजून एक क्वेश्चन येऊ शकतो का आपल्या भारतामधील कोणकोणती अशी ठिकाणं ती का त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला विद्यापीठ असतील किंवा वाचनालय असेल म्हणजे संग्रहालय असतील ठीक आहे ना. हे तुम्हाला करून ठेवायचे. हां ठीक आहे. चला पुढं बघा आता मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय ठीक आहे ना. यांच्याविषयी पण तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. हे पण करून द्या ठीक आहे ना. चला पुढं बघा आता कोशाचे प्रकार आणि कोशाची आवश्यकता ठीक आहे. दिसतंय का कोशाची आवश्यकता हेही पण करून ठेवा. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये ठीक आहे. हे पण करून ठेवा. याच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा काय होतं काय रिपीट केला जात असतो ठीक आहे ना. चला पुढं आता बघूया आता मित्रांनो याच्यामध्ये का कोणता क्वेश्चन येईल तुम्हाला का जो महत्त्वाचा आहे बघा. विश्वकोश याच्यावरती पण फोकस करा थोडासा. ओके चलो पुढं बघा आता मित्रांनो. हे बघा लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारांनी रेखाटलेला डॅश या चित्राचा समावेश लूव्र संग्रहात होतो. काल आपण बघितलं होता. ओके समजते ना ठीक आहे ना. मोनालिसा ठीक आहे. चला आता पुढं बघा कोलकाता येथे असेल हे बघा चुकीची जोडी दुरुस्त करून घ्या. हा पण भाग महत्त्वाचा आहे. सहकारंद्यामध्ये याच्यामध्ये बघा पहिलं घ्या दुसरं घ्या. टिपालियामध्ये बघा काय स्थलकोश असेल विश्वकोश असेल ठीक आहे ना. 2 करून ठेवा ठीक आहे. कोशाचे प्रकार कोणते हे देखील करून ठेवा. काय कोशाचे प्रकार कोणते हा भाग महत्त्वाचा आहे करून ठेवा. आणि खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर द्या तुम्हाला. यामध्ये काम करा. पहिलं एक घ्या. काही अडचण नाही. ओके ना. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 10वीचे आपण काय केलेलं आहे का इतिहासाचे आपण जे IMP क्वेश्चन आहेत ते आपण पूर्णपणे बघून घेतलेली होती. जर तुम्हाला राज्यशास्त्राचे देखील पाहिजे असेल तर मला तेही टिकमार करा. सध्या मी तुम्हाला इतिहासाचे देऊन टाकतो. याचा अभ्यास करा ठीक आहे ना. काही जणांना वाटतं बाबांनो का बरोबर येतं का नाही बरोबर येतो का नाही पण लक्षात घ्या आत्तापर्यंत जेवढे पेपर झाले या प्रत्येक पेपरमध्ये मी IMP क्वेश्चन दिले होते आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आले होते. काहींचा प्रॉब्लेम काय का त्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे का बाबा पहिल्या रिकाम्या जागापासून डायरेक्ट शेवटपर्यंत आम्हाला डायरेक्ट प्रश्नपत्रिकाच बनवून द्या आणि एकही क्वेश्चन बाहेरचा नको तेच द्या. जसं की आम्ही आमच्या घरीच क्वेश्चन पेपर करा तसं नसतं मित्रांनो. लक्षात घ्या तुम्हाला आम्ही गायडन्स करू शकतो मार्गदर्शन करू शकतो. तुम्हाला आमच्या अभ्यास असेल आमचं शिक्षण असेल एज्युकेशन एक्सपिरियन्स असेल याच्यावरती जर तुम्हाला 50 क्वेश्चन दिले तर 50 पैकी तुम्हाला ॲटलिस्ट आम्ही प्रयत्न करू शकतो किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत तुम्हाला 50 प्रश्नांपैकी 30 असतील 35 असेल मोर दॅन 45 असेल किंवा 40 असेल अशा प्रकारचे तुम्हाला IMP क्वेश्चन हे परीक्षेला येऊ शकतात. पण प्रश्नपत्रिका पूर्णपणे पॅटर्न तोच लक्षात घ्या पॅटर्न तोच असतो. पण एक क्वेश्चन हे तुम्हाला जर रिकाम्या जागा भरायचं जर क्वेश्चन आहे तुम्हाला तर रिकाम्या जागेपैकी तुम्हाला 20 दिले तर 20 पैकी तुम्ही प्रयत्न करा त्यापैकी तुम्हाला 4-5 100% येऊ शकतात. ओके तर फायनली बघा मित्रांनो आपण इतिहासाचे आपण IMP क्वेश्चन बघितली. जर राज्यशास्त्राचे जर तुम्हाला IMP क्वेश्चन पाहिजे असेल मला कमेंट करा. यावरती नक्कीच आपण काय IMP क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करा. ओके चला सर्वांना उद्याच्या पेपरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्याकडून सर्वांना बेस्ट ऑफ लक. भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पेपर झाल्यानंतर पेपरचं ॲनालिसिस पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती रिव्ह्यू भेटणार आहे का तुमचे उत्तरं किती लिहिले तुम्ही किंवा किती योग्य होते ते. ओके चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर्वांना जय महाराष्ट्र.